नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 1 ऑगस्ट 2026. 2 दिवस झाले खूप सुंदर पाऊस चालू होता, त्यामुळे सर्व कामं बंद होते आणि कामं बंद असल्यामुळे आपणही थोडासा आराम करून घेतला. आणि आज जे आपण काही बनवतोय, ताक आणि अंड्यांचं संजीवक, हे आपल्या शेतासाठी आपण बनवून त्यांचे रिझल्ट कसे येतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवतो आणि सांगतोय. माझ्याकडे सामुग्री जर पाहिली तर मी कॅमेरामॅनला सांगेल, साधारणतः आपण 510 अंडे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर या टाकीमध्ये 50 लिटर दूध आणून, आता दूध मी गाईचं म्हशीचं याच्यात भानगडीत पडणार नाही. अंडे पोल्ट्री फार्मचे घेऊन आलो, कारण की गावरान अंडे मिळत नाही. 50 लिटर दूध, त्याच्यात आपण साधारणतः 2 लिटर विरजण लावण्यासाठी दही मागवलं होतं. आणि आता साधारणतः तुम्हाला इकडे 2 लिटर दही काढून ठेवलेलं आहे आपण, कारण की उद्या अजून आपला जो 50 लिटर दूध येणार आहे. आता हे संजीवक जे बनवतोय आपण, याच्यामध्ये मी पण व्हिडिओ पाहूनच हे बनवतोय. याचे रिझल्ट बऱ्याचशा लोकांनी सांगितले फार चांगलं आहे, तरी आपण याची रिझल्ट पण दाखवू, बनवायची प्रोसेस पण दाखवू. आता आपण बेटा अंडे चालू करून देतो फोडणे. हे 510 अंडे म्हणजे प्रमाण असं आहे का, एका लिटर दहीला किंवा दुधाला किंवा ताकाला 10 अंडी वापरायला पाहिजे. आपण मागवताना 50 लिटर दूध डेअरीवरून मागवलंय, त्याच्यानंतर त्याच्यात 2 लिटर आपण बाहेरून दही मागवलं, विरजण लावलंय. विरजण आता तयार झालं, तरी मी परत दाखवेल कॅमेरामध्ये का केवढं छान दही झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला पाहायलाही येईल का एकदम बढिया. 3 दिवस झाले, 2 दिवस झाले आपण आलो नव्हतं, नाही तर आपण कालच हे बनवणार असतो. दही एकदम सुंदर तयार झालेलं आहे. अंडी फोडायचं काम चालू केलेलं आहे. ही अंडी फोडायला बराच वेळ लागेल, एक 10-15 मिनिटं. व्हिडिओ आपण वाढवणार नाही तोपर्यंत. आपण याला थोडासा ब्रेक घेऊन घेऊ. अंडी सर्व फोडल्यानंतर हे जवळजवळ 17 ट्रे आहेत. एका ट्रेमध्ये 30 अंडी येतात, म्हणजे 17 × 51. हे 51 अंडे आपल्याला फोडून या बादलीमध्ये ठेवू. फुटल्यानंतर वापस आपण पुढे कंटिन्यू करू. आता साधारणतः जवळजवळ 60 म्हणजे 480 अंडे, 400 450च्या वर अंडे तर फोडल्या गेलेले आहेत. बरंच आता 20-22 लिटरची बादली पण भरून झालेली आहे. आता 1-2 ट्रे राहिले. एवढे अंडे फोडण्यासाठी जर व्हिडिओ पॉज नसता केला तर 15-20 मिनिटं ते पाण्यामध्ये माणूस बोर होऊन जातो. त्याच्यानंतर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का, आपण जे भेंडी लागवड करणार आहे, त्या भेंडी लागवड करण्यासाठी आपण हे 2 टोकन यंत्र मागवलेले आहेत. पूर्ण सेट करून ठेवले. तुम्हाला याच्यामध्ये भेंडीचे बी पण टाकलेले दिसत असेल, मी दाखवायचा प्रयत्न करतो. भेंडी आपण सरपंच सीडची मागवलेली आहे. 9-9 इंचावर आपण याला सेट केलंय आणि 2 ते 3 दाणे त्या 9 इंचामध्ये पडतील. आपण तयारी केली आणि 2 दिवस पाऊस सुरू झाला. 2 मशीन वेगवेगळ्या कंपनीचे आणले, अनुभव म्हणून, ॲड करत नाही, आपल्याला काही घेणं देणं नाही. मिळाले, चांगली क्वालिटी वाटली, व्हर्जिन मटेरियलमध्ये घेतलं. आणि हे जे आपण आता संजीवक बनवतोय, हे आपण पहिल्यांदाच बनवतोय. साधारणतः 50 लिटर दही घेतलंय आपण. दही म्हणण्यापेक्षा दूध घेतलं 2 किलो. त्याच्यामध्ये आपण बाहेरून दही मागवून विरजण आणून आपण 50 लिटर दुधाला दह्यात रूपांतर केलं. आणि 510 अंडी, साधारणतः 17 ट्रे, मी दाखवायचा प्रयत्न करेल तुम्हाला इकडे. तर 510 अंडी 50 लिटर दह्यामध्ये आपण आता कालवणार आहेत. कालवायचं याच्यासाठी हे प्रमाण असं सांगितलेलं आहे, मी पण व्हिडिओ पाहूनच संजीवक बनवतोय. याचे रिझल्ट फार सुंदर आहे, ड्रिंचिंगसाठी पण आणि स्प्रेसाठी पण. ड्रिंचिंग करताना आता आपण जे जमिनीला देणार आहे, आपण, मी कॅमेरामॅनला इकडे बोलवेल, ह्या जे आपण टँक्स बनवलेले आहेत, 1500 लिटरच्या आपल्या इथं या टँक्स बनवलेले आहेत. 6000 लिटर आपल्याला एका टायमाला इथून कोणतंही फर्टिलायझर, लिक्विड खतं सोडता येतात. त्याच्यासाठी आपण मोटर लावलेली आहे. आता आपण हे जे संजीवक बनवतोय, याला आपण आता मिक्स केल्यानंतर हे अंडे आपण तुम्हाला दाखवतोच आहे लाईव्ह मध्ये.
मिक्स केल्यानंतर 4 दिवस त्याला आपल्याला एकच टाइम दिवसातून एकदा त्याला उघडून त्याच्यातला गॅस जो असेल तो काढून घ्यायचा. 4 ते 5 दिवसांनी टेम्परेचर जर कमी असलं तर 5 दिवसांनंतर आपण स्प्रेलाही वापरणार आहे. स्प्रेचं प्रमाण जे आहे पंपावर जो आपण पाठीवरचा पंप वापरतो, माझ्याकडे 20 लिटर आहे. 20 लिटरसाठी आपण 200 ml हे द्रावण घेऊ संजीवक, आणि जमिनीला देण्यासाठी साधारणतः एकरी 5 लिटर या हिशोबाने आपण हे जे आता तयार करतोय, तर माझ्या अंदाजे 50 लिटर दूध दही जे घेतलंय आपण, त्याच्यानंतर 510 अंडी, साधारणतः तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल का 25 ते 30 लिटर हे द्रावण आपल्याला म्हणजे अंडे फोडल्यानंतर पल्प जो आहे तो मिळतोय. म्हणजे एकूण जर हिशोब केला 50 लिटर दही दूध जे आपण बनवलंय आणि 31 लिटर हे 500 अंडे फोडल्यानंतर तो त्याचा रॉ जो मिळाला आपल्याला, साधारणतः 75 ते 80 लिटर हे 5 दिवसामध्ये आपला जो जैविक तयार होऊन जाईल. म्हणजे आपण त्याचे रिझल्ट कसे येतील ते तर आपण स्प्रेमधून मारू आणि नक्कीच दाखवू. आणि जे काही उरलेलं राहील, म्हणजे एवढं तर 80 लिटर आपण स्प्रे करणार नाही, साधारणतः 20 लिटर आपण ते काढून ठेवू आणि 60 लिटर आपण हे जे टँक बनवलेले आहेत 1500 लिटरचे, या 60 लिटरमध्ये 6000 लिटरच्या टँकमध्ये, प्रत्येक टँकमध्ये आपण 15 लिटर टाकून पाणी भरून घेऊ. पाणी भरल्यानंतर 15 लिटर त्याच्यामध्ये आपण हे जे आपण संजीवक बनवतोय ते आपण सोडू. त्याच्यामध्ये 15 किलो गुळ पण सोडू, म्हणजे जे जीवाणू आहेत ते मल्टिप्लिकेशन मध्ये वाढतील. आणि इथूनच एक बटन दाबलं का आपल्या शेतामधल्या जे इनलाईन लावले त्या संपूर्ण जमिनीवर चाललं जाईल. तरी असो, आपण आता हे फोडण्याचं काम चालू आहे, तरी थोडंसं बाहेर तुम्हाला घेऊन जातो. म्हणजे आजची पावसाची ग्रोथमध्ये झाडांची जर पाहणी केली, टरबूज पण दाखवायचा प्रयत्न करतो. एक 5 मिनिटाचं तुम्हाला शेतमध्ये फिरून घेऊ. पाऊस खूप सुंदर झालेला आहे. कालपर्यंत इथं अक्षरशः पाणीच्या डाबा साचलेल्या होत्या. जमिनीला आपण छेडछाड करत नाही, त्याच्यामुळे एवढ्या डाबा ज्या होत्या त्या संपूर्ण पाणी जिरून गेलं. म्हणजे एक लक्षात येत आहे, जर जमिनीला जास्त आपण छेडछाड नाही करणार तर नक्कीच जमिनीची पोत सुधारेल, असं माझं आजच्या तारखेमध्ये पाहून मला जाणवायला लागलेलं आहे. आणि आजची व्हिडिओ बनवायची संकल्पना मी बरेचसे यूट्यूब पाहिले, त्याच्यामध्ये विशेष म्हणजे दीपक भाऊ बुनगे यांचं नाव मी आवर्जून घेईल. त्यांचं चॅनल आहे आपली शेती आपली प्रयोगशाळा, ते आपले चांगले मित्रही आहेत. त्यांनी पण याच्यावर भरपूर व्हिडिओ टाकलेले आहेत. तरी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे बनवतोय संजीवक, याचे रिझल्ट कसे येतील हे तर आपण दाखवणार आणि सांगणारच आहेत. याचे नक्कीच रिझल्ट चांगले झाले बेटा. हा, टाकले. एक 4-5 अंडी राहिलेली आहेत. आपण हे जे द्रावण दही बनवलेलं आहे याला थोडं फेटून घेतलंय, म्हणजे आता दही एकदम छान आहे. आता याच्यामध्ये जे बनवलेलं आहे 50 लिटर आपलं दही आहे. साधारणतः बॅरल हा माझ्या मते 100 लिटर किती 150 लिटरचा आहे का, हा 150 लिटरचा बॅरल आहे आपला जो, म्हणजे आपण याला झाकण्यासाठी ठेवलेला आहे. बढिया बेटा. आता ही बादली, मोठी बादली घे, पहिले आरामशीर टाक याच्यामध्ये, ओतून घे याच्यामध्ये. ही बादली याच्यात, हा याच्यात ओतून घे. हा हा टाकून दे ना, ते टाकून दे पहिले. सोपी प्रोसेस आहे, आपण पहिल्यांदाच करतोय. व्हिडिओ पण पाहुणा खाली हात करून टाकतो. वाटलं तर हा मग्गा घे, मग्गाने टाक म्हणजे तुझ्या अंगावर उडणार. हा मग्गा घेऊन घे, टाक त्याच्यामध्ये लाईन तो वाटायचा धुवून घे त्याला. हे पाणी आहे इथं, आपण 5 मिनिटं थांबू, 2 मिनिटं, म्हणजे चालू राहू द्या व्हिडिओ, काही अडचण नाही. घे बेटा ते पाणी आहे त्याच्यात आरोचं, त्याच्यात घे. नळ चालू करतो, नळ चालू करून द्या ना, त्याच्यातच धुवून घे, खाली कर चालू त्याला. आणि काही हे आपण मशीन जे बनवतोय, आमचे सध्या वेल्डर आलेले नाही, तर याची डिझाईनचं काम चालू आहे, जवळजवळ झालेलं आहे, फक्त फिटिंग बाकी आहेत. याचे संपूर्ण मॉडेल तयार झाल्यानंतर आपण प्रत्येक शेतकऱ्याला बोलवून डेमो पण देणार आहेत. असे मशीन जे बनवतोय आपण, जे शेतकऱ्याला त्याच्या बजेटमध्ये मिळतील आणि त्याच्या योग्य कामासाठी योग्य कमी खर्चामध्ये ते काम होईल. आता हा बेटा धुतला का मग? आता आपण याच्यामध्ये जे अंडे फोडलेलं आहे ते टाकणं सुरू करू. भरून घे बेटा, तिथूनच भर. साधारणतः 80 लिटर तयार होईल.
तर 80 लिटरमध्ये आपल्याला 5 दिवसानंतर ते वापराजोगी तयार होईल. तरी आपण पाहू कसं करायचं. आणि याच्यामध्ये जर तुम्ही वापरलं असेल तर याचे नक्कीच रिझल्ट तुम्ही मला सांगा. म्हणजे अजून मी याच्यामध्ये काय करू शकतो किंवा आपण अजून याच्यामध्ये कोणत्या पद्धतीने चांगल्यात चांगले रिझल्ट आपण शेतीत मिळण्यासाठी उपयोगात आणू शकतो. आणि सरळ आणि सोपी पद्धत वाटली मला. राहिला खर्च किंवा झालेली क्वांटिटी ही मी सांगायचा प्रयत्न करेन. साधारणतः आपल्याला दूध हे 70 रुपये लिटरनी मिळालेलं आहे. 50 लिटर मागवलं आपण म्हणजे 3,500चं दूध. 50 लिटर म्हणजे 7×5 = 35. त्याच्यानंतर 17 ट्रे आणले. एका ट्रेमध्ये 30 अंडी असतात. एका ट्रेची किंमत 200 रुपये. 17 ट्रे आणले, 17 दुने 34 म्हणजे 3400 रुपये. आणि पहिले 3500 रुपये. दही आपण आणलं 260 रुपयाचं 2 किलो म्हणजे 130 प्रमाणे. म्हणजे सांगायचा दृष्टिकोन म्हणजे 7,000 रुपये आपण हा संपूर्ण आज खर्च केलेला आहे. 7,000 रुपयामध्ये आपल्याला किती मिळालं तर हे जे 80 लिटर तयार होईल, 70 ते 80 लिटर म्हणू आपण. याला आपण जर प्रमाण जर टाकलं 6,000 लिटर पाणी आपण जर जमिनीत सोडू तयार झाल्यानंतर आणि स्प्रेमध्ये वापरू तर जवळजवळ 7,000 लिटरची क्वांटिटी आपल्याला या विरजनातून तयार होईल. आणि 7,000 लिटर जर म्हटलं तर 1 रुपया लिटरमध्ये तुमचं जैविक जर चांगल्या प्रकारे तयार होत असेल तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याने 1 रुपया लिटर म्हणजे काहीच मोठी गोष्ट नाहीये. आता आपण हे द्रावण मिक्स करतोय. अंडी आणि 500 अंडी 510 अंडी आणि 50 लिटर दहीमध्ये आपण आता हे मिक्स करून एक 10 मिनिटं ढवळून घेऊ. त्याच्यानंतर कापड ठेवून वरून झाकण फक्त ठेवून देऊ त्याला. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला झाकण्यासाठी पण थोडंसं मिश्रण करून घेऊ. बेटा झाकून आता त्याला मिक्स करून घे. चांगल्या प्रकारे ढवळा त्याला. कॅमेरा म्हटलं मी सांगेल का दाखवा थोडंसं शूट त्याच्यामध्ये का पूर्ण येलो तयार व्हायला पाहिजे. एक जीव करून घेऊ पहिले. मग्ग्याने पण आपण त्याला काढून दाखवू कशा पद्धतीने तयार होतंय. सरळ आणि सोपी प्रोसेस आहे. काही जास्त माथाफोडी नाहीये. आणि याचे रिझल्ट खरंच जर 1 रुपया लिटरमध्ये एवढं सुंदर जर तयार होत असेल आणि जमिनीची पोत सुधारत असेल तर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्याने हे करावं असं माझी वैयक्तिक इच्छा राहील. बेटा मग्गा घे. आता मग्गा घे. मग्ग्यामध्ये झालं आता बस. थोडंसं वाटलं तर मी हलवतो. साईडला होऊन जा थोडं. आता काढून दाखव. साधारणतः पूर्ण येलो रंग आलेला आहे. कॅमेरामध्ये दिसत असेल. टाकून दे बेटा आता त्याच्यात. खाली हात कर बेटा. खाली हात अंगावर उडेल तुझ्या. सरळ आणि सोपं आहे. आणि आता याला साईडला घेऊन घे. थोडंसं हलवून घे. आपल्याला मूळ मुद्दाच विषय असतो का आपण कसं करणार आणि काय करणार. आणि मला एक आवर्जून एक विषय सांगायचा असतो की आवड आहे मला ते. कारण की माणसाला बदलण्यासाठी मी वाचूनच सांगतो कारण की मला खूप आवडलं ते. माणसाला आतून बाहेरून बदलण्यासाठी काही ठराविक गोष्टी जबाबदार असतात. खूप सुंदर आहे. मी पण ऐकलं. मला आवडलं. म्हटलं तुम्हाला सांगावं. माणसाला आतून बाहेरून बदलण्यासाठी काही ठराविक गोष्टी कारणीभूत असतात किंवा जबाबदार असतात. आणि अशा गोष्टींना काही माणसं जबाबदार असतात. खूप सुंदर लाईन होती. नक्कीच याच्यावर आपण विचार करू. याचे रिझल्ट कसे येतील हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवताना सांगत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच बोलू आणि आज आपण इथंच थांबू. नमस्कार.